राज्यात नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे, तर दुसरीकडे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मोठ्या घडामोडी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पक्षाचा शहर कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. पक्षामधील नाराजीनंतर रुपाली पाटील यांनी थेट अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय. मंडळी, त्यांनी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा का दिला आणि त्याचं नेमकं कारण काय आहे? हा फक्त नाराजीचा मुद्दा आहे की त्यामागे मोठं राजनैतिक समीकरण बदलतंय? महापालिका निवडणुकीआधी हा राजीनामा पक्षासाठी धक्का मानला जाईल का, की हे फक्त दबाव तंत्र आहे आणि त्यांचं कमबॅक होणार आहे? आणि सर्वात महत्वाचं, हा राजीनामा अजित पवार गटासाठी इशारा आहे की सुरुवात आहे मोठ्या बंडाची? सगळं काही सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. रुपाली पाटील या पुण्यातील माजी नगरसेविका आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकून 2021 मध्ये रुपाली पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. नुकतीच रुपाली पाटील यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा होती. मात्र ही भेट राजकीय नसल्याचं सांगत त्यांनी याआधी घड्याळ सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. परंतु पक्षांतर्गत वादामुळे अस्वस्थ असलेल्या रुपाली पाटील राष्ट्रवादीला रामराम ठोकणं हे निश्चित मानलं जात होतं. रुपाली ठोंबरे पाटील या आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जातंय. कारण रुपाली पाटील यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. त्यांच्यासोबत काँग्रेसच्या संगीता तिवारी आणि शिंदे गटाच्या शर्मिष्ठा येवले या देखील उपस्थित होत्या. त्यामुळे त्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेत जाण्याविषयी बोलताना रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलं होतं की श्रीकांत शिंदे यांची खासदार निधीच्या कामासंदर्भात भेट घेतली होती. शिंदेंनी माझ्यासारखे चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्याला जर विचारलं तर मी त्याच्यावरती विचार करेल. कुणामुळे तरी माझं प्रवक्तेपद गेलं तरीही मी काम करणं थांबवलं नाही. शिवसेना शिंदे पक्षाकडून चांगली ऑफर असेल तर मी विचार करेल. मंडळी, आता जाणून घेऊयात की रुपाली ठोंबरे पाटील यांनी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची कारणं काय आहेत. पहिलं कारण म्हणजे रुपाली विरुद्ध रुपाली वाद. रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्यामधील अंतर्गत वाद काही दिवसांपासून उफाळून आलाय. बीडमधील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांनी न्याय न देता त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आल्याचा दावा करत या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार, माझा आवाज दाबला जाईल, असा सवाल रुपाली पाटील यांनी केला होता. आमचा इतिहास अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही तर गरज पडल्यास ख्वाडा करणाऱ्यांचा आहे, असा इशारा रुपाली पाटील यांनी चाकणकर यांना दिल्याने दोन रुपालींमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. तर मंडळी, दुसरं कारण म्हणजे प्रवक्ते आणि स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांना डच्चू देण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. आधी प्रवक्त्यांच्या यादीत स्थान न मिळालेल्या आमदार अमोल मिटकरी यांची स्टार प्रचारकांच्या यादीत वर्णी लागली. परंतु रुपाली पाटील ठोंबरे यांना स्टार प्रचारकांच्या यादीतून डच्चू मिळाला होता. त्यामुळे रुपाली पाटील या पक्ष सोडणार हे निश्चित वाटत होतं. मंडळी, आता बघूया राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील काय म्हणाल्या. मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा कोणताही राजीनामा दिलेला नाही. मला काही वेळापूर्वी बाईटमध्ये बोलताना विचारण्यात आलं की तुमची हकालपट्टी होईपर्यंत तुम्ही पक्षात थांबणार का? तेव्हा मी म्हटलं की जर तशी वेळ आली तर माझ्याकडे पक्षाचं जे कार्याध्यक्ष पद आहे त्याचा राजीनामा मी अजित पवार यांच्याकडे देईल. पण अजून मी राष्ट्रवादीच्या पुणे शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला नाही. मला जे काही प्रश्न विचारण्यात आले होते त्यानुसार तर तशी वेळ आली तर मी अजित पवार यांच्याकडे राजीनामा पाठवेल, असं त्यांनी म्हटलं होतं. असा खुलासा रुपाली पाटील यांनी केलाय. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आरोप प्रत्यारोपाचा जो वाद विवाद सुरू आहे त्याबाबत मी अजित पवार यांची भेट घेणार आहे. मला अजित पवार यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. त्यानंतर मी माझा जो काही निर्णय असेल तो सर्वांना कळवेल. मात्र मी अद्याप कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही. तसेच पक्षाच्या प्रवक्ते पदावरून माझी फेरनिवड करण्यात आलेली नाही हे देखील सर्वांना माहिती आहे, असं रुपाली पाटील यांनी म्हटलंय. तर मंडळी, रुपाली पाटील यांचा हा राजीनामा खरंच नाराजीचा आहे का, की फक्त दबाव टाकून आपली जागा मजबूत करण्याचा राजकीय डाव आहे? अजित पवार यांची भेट झाल्यानंतर वातावरण शांत होणार की पुन्हा नवा भडका उडणार?
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा कल्लोळ पक्षासाठी धक्का आहे का, की पुढे आणखी मोठ्या हालचाली बघायला मिळणार, हे पाहणं आता खूप महत्वाचं ठरणार आहे. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा सगळा प्रकार नाराजीचा इशारा आहे की मोठ्या राजकीय हालचालींची सुरुवात? तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील राजकीय हालचालींचे सगळ्यात वेगवान आणि बिनधास्त अपडेट्स मिळवण्यासाठी महाराष्ट्र जागरणला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.